बासमती आणि हा संभोबाचा काल तो सगळा पूल पाण्याखाली गेलेला होता. किती फूट? तरी 3 फूट पाणी होतं वर. कमी झालं आता आज खूप कमी झालं. आता किती फूट पाणी आत्ताच्या घडीला? आत्ताच्या हा पुढं बंधाऱ्यावरती 3 फूट आहे आता बंधाऱ्यावर. बरं, आता ट्रॅक्टर उभा आहे तिथपासून पुढं किती असं पाणी आहे? लय झालं पाणी. तसं नाही रे, गुडघे 250 फूट आहे. तिथून पलीकडे गेलं की 250 फूट. मंदिराला वेढा दिलाय पूर्ण मंदिर पूर्ण वेढा घेऊन आलेलं आहे पाणी पलीकडून. आणि इथला हा काय तलाव आहे? डायरेक्ट नदीचं. हे गांगर्डी लिमगाव आहे ना दादा, कर्जत तालुक्यात. तिकडून पाणी येतं वरून, श्रीनगर पासून याला पाणी येते. ह्या बंधाऱ्यावरूनच यायचं आहे. हलकी वाहतुकीसाठी होता. तो ट्रॅक्टर कुणाचा आहे? पूल करावं लागतं, उचलावं लागेल. तिथे इकडे नवीनच पूल करावं लागतं. कारण इकडे पूलच नाही ते बंधाऱ्यावरूनच वाहतूक आहे सगळी. अच्छा, डायरेक्ट बंदर. किती वेळ? हो हो हो. आणि दादा एक गाव नाही, ब्रिज कम बंदर आहे. बंधारा इरिगेशनचं आहे का कुठे? आहेत आहेत. ब्रिज कम बंदर आहे का? इकडे जर मराठवाड्याला जोडणारा रस्ता आहे. ब्रिज कम बंदर किती फुटी? 8 फुटी सिंगल वाहन जातं. सिंगल. आणि दादा थोडं माग नदीच्या पलीकडे मराठवाडा आहे. म्हणजे इथून जी ते पुलावरूनच 7-8 गावं जातात तालुक्यातली, आणि तिथून पुढे मग परांडा तालुक्यातली गावं चालू होते. आपली सगळी 7 गाव आहेत तालुक्यातली पलीकडे. मी मला ह्याच्यात मी ह्याच्यामध्ये घेत राहतो. फक्त त्याचं प्लॅन एस्टिमेट केले का तुम्ही? पीडब्ल्यूडी ते बारकी होते ते कोण होते इथे? तुम्ही कोण आहे? सॉरी, पीडब्ल्यूडी ला एक सांगताय का की बाबा? अरे तुम्ही जरा पुरुष मंडळी माग जरा कुठे काय एक्झिक्युटिव्ह आहे का थोडं मागं व्हायला बाबा, थोडं मागवारी आहेत का? का नाही आहेत? बरं, तुम्ही सांगा की बाबा इथं ब्रिजचं प्लॅन एस्टिमेट करा आणि जरा लवकर करा. आणि लोक म्हणतात तसं त्या बाजूने करा, हे राहू दे इकडं ब्रिज कम बांधारा त्या बाजूने करा. किती किलोमीटर बसेल हा? म्हणजे किती? अर्धा किलोमीटर. थोडासा जास्त लागेल. कितीदा पाऊस असा आला तर आपल्याला त्या ट्रॅक्टर मध्ये जाऊन परत येता येईल? ट्रॅक्टर बंद पडलाय. तो मदतीसाठी गेलता, पूर्ण बुडला आणि तो बंद पडला. दुष्काळात 13वा महिना. गाडी जाईल का? गाडी दादा ट्रॅक्टरच्या पुढं 100 फूट जाता येते, आणि तिथून तुम्हाला सगळी परिस्थिती बघायला भेटत. म्हणजे बांधारा बी बघायला भेटत आणि मंदिर पण बघायला भेटत. उभा राहा ट्रॅक्टरच्या समोर, ट्रॅक्टरच्या समोर उभं राहिलं की सगळं तुम्हाला लक्षात येईल. ट्रॅक्टरसाठी वाटलं होतं. पण जाऊया. चला पुढे, चला पुढे. मीडियावाल्याला विनंती आहे, मीडियावाल्याला विनंती आहे, पुढे चला. मधल्या बाजूला सरकार फार किती कार्यक्रम आहे. काय तर फुट काय देत चप्पल ना द्या परत तिकडे.
करंजेचा एक आहे. हा बरोबर टाउनशिपलाच आपल्याला पाहिजे. तर साधारण किती 600 मीटर जरा बूम घ्या की मागे. परंतु 140 मधलं पाणी व्यवस्थित तरी तेवढंच्या तेवढं पाणी योगेश्वर जरा घुम 2 लाख तर ते 2 लाख आतमध्ये शिरत नसतं. मोठा आकडा तसं मला इथं आताच्या पावसात तुम्हाला मॅक्सिमम मोठा पाऊस झाल्यानंतर तिथं किती 1000 क्युसेस पाणी पास होतं, किती 1000 क्युसेस पाणी पास होतं. आणि तेवढं पाणी पास होण्याच्या करता किती तुमचे स्पॅन लागतील तसं पाहिजे. आपल्याला तुम्ही काय करता समजतोय आपल्याला खर्च कमी करण्याच्या करता आपण भराव लवकर घेतो आणि मग ते मधी नेमकं त्या भरावाला आढळतं. तसं जर केलं तर मग मंदिरसारखं पाण्यात होतं. तर ते करा. तुमच्या लक्षात आलं का अजून एक स्पॅन वाढवावं लागला तरी वाढवा. तुम्ही एक्झिक्युटिव्ह कॅन्सी 17,000 पाणी सोडलं होतं. एक गोष्ट ते 17,000मध्ये आमचे ट्रॅक्टर बिक्टर सगळं जात होतं. याचा अर्थ तुम्हाला ते समजणार नाही. तुम्हाला इरिगेशन कडनं कळवून द्यावं लागेल की मला ते स्पॅन करायचे अजून. परंतु 2 स्पॅन वाढवावे लागले तरी चालेल. टेक्नॉलॉजी आली आपल्याला त्याच्यामध्ये कॉलमच घ्यायचा. आपल्याला हे करायचं नाही. कधी तसं नाही करायचं. त्याला मग कचरा बिचरा घेऊन आडवालं सगळं ते तुमचं पाणी. चांगली उंची चांगली घ्या. आताची हाईट लक्षामध्ये घेता. आतापर्यंत सगळ्यात जास्त पाण्याची हाईट कधी होती तर अशी घ्या की कधीच लोकांना पलीकडच्यांना नाही अडकलं. त्याची नोंद करून अरे होय बाबा त्यामध्ये तुम्ही आता पाठवलेलं असेल तुम्हाला सोलापूर तिकडं मराठवाड्यात राणे अजित बोलतो. आम्ही आता तुमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर माझ्याबरोबर आहेत. आम्ही एका ठिकाणी आमचा सोलापूर जिल्हा आणि पलीकडं धाराशिव जिल्हा अशा बॉर्डर उभा आहे. तर इथे एक ब्रिज कम बंधारा आहे. त्याच्यामुळे त्या दोन्ही महत्वाच्या विभागांचा संबंध तुटतो. आज काल पण इथं पाणी खूप होतं. आता आम्ही पाण्यातच उभे आहोत. माझं म्हणणं की त्यांनी एक ब्रिजचं इस्टिमेट केलेलं आहे. परंतु काल काहीतरी 17,000 क्युसेस पाणी सुटलेलं होतं आणि पुलावर माझ्या माहितीप्रमाणे किती फूट पाणी 3 फूट काल का जवळजवळ 8-10 फूट पाणी होतं. तर तेवढी उंची लक्षामध्ये घेऊन मला फक्त 20-25 हजार क्युसेस पाणी आलं तरी तेवढं पाणी पास झालं पाहिजे. अशा पद्धतीनं ब्रिज करून हवा आहे. मी कुठल्या फंडातनं ते घ्यायचं ते ठरवीन आणि दोन्ही बाजूच्या सहकार्यांची मागणी आहे.
म्हणजे परांड्यावाल्यांची पण मागणी आहे आणि आमच्या करमाळावाल्यांची पण मागणी, तर ते आपल्याला करायचंच आहे. आता ह्याच्यात काही आम्ही वेगळ्या त्याचा फक्त त्यांना एक सांगा की वरनं येणारं पाणी ते सगळं पास झालं पाहिजे, भराव लगेच घेऊ नका. गाडीचे भराव असतात ना, जी आपली पंचगंगेला वगैरे ती चूक झाली आणि हाईट चांगली घ्या. परत कधी पण कसलाही प्रसंग आला, उद्या ढगफुटी झाली तरी आमच्या लोकांना त्रास होता का म्हणून एवढं करा माझ्याकडे. एक मिनिट त्यांच्याकडे आता तुमच्याही लक्षात आलं. दादा मोठं पूलच घेतलं. होय साहेब, होय.